मी थोडंसं भूतकाळात जातो आणि भूतकाळापासून सुरुवात करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल. 1739 मध्ये म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूराजेंची सुटका करण्यात आली. तर शाहूराजे कैदेत होते औरंगजेबाच्या. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची 1707 मध्ये जेव्हा सुटका झाली त्यावेळेला सातारा गादी तारा राणींकडे होती आणि तारा राणींकडेच शिन्नाक होते. तिथे वीर शिन्नाक त्यांच्याकडेच होते. जेव्हा शाहू महाराज सुटकेतून बाहेर आल्यानंतर त्यांनी सातारा गादीवर ब्लेम सांगितला आणि मग वीर शिन्नाकांनी प्रथम शिन्नाकांची बाजू घेतली आणि त्यानंतर जे चांगले नावाजलेले सेनापती लेवलचे लोक होते या तारा राणींकडे त्यांचंही मत वळवण्यात शिन्नाक यशस्वी झाले आणि मग छोटीशी लढाई झाली. त्यानंतर कोल्हापूर गादीची निर्मिती करण्यात आली आणि तारा राणींना कोल्हापूर गादी दिली आणि सातारा गादीवर छत्रपतींचे नातू शिवाजी महाराजांचे नातू बसले आणि त्यानंतर बसल्यानंतर 1739 मध्ये आम्हाला सांगली जिल्ह्यातलं मिरज तालुक्यातील कळंबी हे 900 एकरचं गाव इनाम म्हणून दिलं. तेव्हापासून आम्ही इनामदार सरकार असे संबोधले जातो. आता 2024 चालू आहे तरी आम्हाला आमच्या गावात सरकार असं संबोधलं जातं. आमच्या नावाने कोण विचारत नाही. तिथं जे 4 देवस्थान आहे त्याचा मी ट्रस्टी आहे. म्हणजे माझ्या मृत्यूनंतर माझा मुलगा, माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा, असं वंश परंपरा ती चालत आलेली आहे. खूप मोठे मानपान आहेत. मला वाटते महाराष्ट्रातलं हे एकमेव गाव असेल जिथं महार लोकांना सरकार असं संबोधलं जातं आणि तिथले आम्ही देव मानत नाही पण आमचे मानपान आहेत म्हणून आम्ही बाकी सगळं करतो देवाचं. आता त्याच्यासाठी एक एक्झाम्पल सांगतो. आमच्या गावात शेखराज पीर म्हणून जागृत देवस्थान आहे मुस्लिम समाजाचं. पण सर्व ग्रामस्थ तिथे येतात. त्या गावचा आपल्या कळंबी गावचा जेव्हा उरूस असतो त्यावेळेला इनामदारांनी गंध लावला की उरूस सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी उरूस असतो दिवसभर आणि इनामदारांचा पहाटे गलीत घातला की उरूस बंद होतो. एवढे मोठे मानपान अजून सुद्धा चालू आहे तिथे. हे लोक आम्ही कुठं बाहेर बोलत नाही. मग ते लोक टीका करतात आमच्यावर, तुम्ही बुद्धिस्ट कसले, म्हणून आम्ही जास्त बोलत नाही ह्या गोष्टी. पण आमचे मानपान आहेत ते टिकवलंच पाहिजे. वंश परंपरा आहे. आणि भीमा कोरेगाव बाबतीत बोलायचं झालं तर मानव जातीला सुद्धा म्हणजे मानव जातीला सुद्धा शर्मेनं मान खाली घालावी लागत असे. तसं पाहिलं तर 18 पगड जातीवरच खूप अन्याय अत्याचार होत होते पण कोणी का चूक करत नव्हतं. तर हे शिदनाक बारकाव्यानं पाहत होते, बघत होते, अनुभवत होते. 1795 मध्ये जेव्हा खर्ड्याची लढाई झाली त्यावेळेला शिदनाक दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडनंच खर्ड्याच्या लढाई लढले होते. लढत असताना काय झालं म्हणजे लढाईपूर्वी काय झालं तिथं बरेच जाती तंबू असे पडलेले होते. तर कोणी तर तक्रार केली की शिदनाक महाराजांचा तंबू मध्ये काय आहे, हा तंबू इथनं हटवावा आणि तो बाजूला करावा, तिथून एका बाजूला घ्यावा. शेजारी मराठा आहेत, ब्राह्मणांचे तंबू आहेत. त्यावेळेला पेशव्यांच्या काय होता तो पेशव्यांचा निंबाळकर म्हणून हे होता. त्यांनी सांगितलं की बाबा हा काय जेवणाची पंगत नाही, ही शूर योद्ध्यांची पंगत आहे, त्यामुळे हा तंबू आम्ही हटवू शकत नाही. पण शिदनाकांना वाटलं की बाबा मी इतक्या दिवस ह्यांच्या पेशव्यांशी प्रामाणिक राहून सुद्धा अजून आमच्या नावाच्या पाठीमागं महाराजांचा तंबू मध्ये काय आहे. तर त्यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना चॅलेंज दिला होता की ह्या लढाईत माझा पराक्रम बघा. आणि परशुराम भाऊ पटवर्धन खरोखर त्यावेळेला सेनापती होते मोगलांविरुद्ध लढत. बाजीराव पेशव्यांचे परशुराम भाऊ पटवर्धन सेनापती होते आणि मोगलांच्या सैन्यात अरबी सैनिक होते जास्त आणि परशुराम भाऊ पटवर्धनांना त्यांनी अक्षरशः घेरलं होतं. ही बातमी जेव्हा शिदनाकांना समजली तर विजेच्या चपळाईंनी शिदनाक तिथं पोहोचले आणि बाजीराव परशुराम भाऊ पटवर्धनांना त्यांनी सही सलामत तिथून बाहेर काढलं आणि ती लढाई जिंकून दिली बाजीराव पेशव्यांना. पण त्यानंतर 1795 नंतर शिदनाकांनी बाजीराव पेशव्यांमध्ये खटके उडत गेले या जातीभेदावरून. त्यांचं म्हणणं असंच होतं की इतक्या वर्ष आम्ही तुमच्या बाजूने लढत आहोत, आम्हाला तुम्ही मान सन्मान का देत नाही. ह्याच्यावरून जे 1795 पासून खटके सुरू झाले होते ते 1818 पर्यंत खटके म्हणजे एक रूप परत झालेच नाही. ते
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी त्यानंतर 3-4 युद्ध खेळली, त्या प्रत्येक युद्धात त्यांचा पराभव झालेला आहे. आणि 1818 मध्ये म्हणजे सिद्धनाथ बाजीराव पेशव्यांनी एवढं होऊन सुद्धा सिद्धनाथ बाजीराव पेशव्यांना भेटायला गेले आणि त्यांना सांगितलं की बाबा आम्ही अजून सुद्धा तुमच्या बाजूने लढायला तयार आहोत, पण आमच्या समाजावर तुम्ही जे अन्याय अत्याचार करत आहात तो अन्याय अत्याचार तुम्ही थांबवा, आम्हाला सन्मानाची वागणूक मिळावी इतकीच आमची अपेक्षा, आम्ही दुसरे काही तुमच्याकडे मागत नाही. तर बाजीराव पेशव्यांनी त्यावेळेला ठोकरून लावली आणि म्हणाले सुईच्या टोकावर धूळ बसते तेवढी सुद्धा रिस्पेक्ट आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्ही गुलाम आहात आणि गुलामच राहणार. ह्या मग द्वेषातून सिद्धनाथ चिडले आणि मग इंग्रजांच्या बाजूने ते लढण्यास तयार झाले. तसं पाहिलं तर बाजीराव पेशव्यांना ओपन चॅलेंज देऊन त्यांनी पराभव केलेला आहे भीमा कोरेगावमध्ये. माणगाव परिषदेविषयी बोलू. माणगाव परिषदेचं म्हणजे बाबासाहेबांचं वय ज्या वेळेला 29 होतं त्यावेळेला कोल्हापूरचे शाहू महाराज बाबासाहेबांना आर्थिक मदत शिक्षणासाठी वगैरे नेहमीच करायचे. तर त्यांना माहीत होतं, त्यांची दूरदृष्टी त्यांना सांगत होती की बाबा हा तरुण थोडा मोठा झाला की भारताचं उज्ज्वल भवितव्य ह्या तरुणाच्या कर्तुबगारीमध्ये दडलेलं आहे. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांचं वय 29 असताना त्यांनी ठरवलं शाहू महाराजांनी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे नेते घोषित करण्यासाठी माणगाव परिषदेचे आयोजन केलं होतं शाहू महाराजांनी. आणि त्या माणगाव परिषदेचं आयोजन केलेलं असताना कोल्हापूर जिल्हा आमच्या सांगली जिल्ह्यापेक्षा खूप सदर, तिथं शिकलेले इतिहास तज्ञ वगैरे खूप मंडळी असताना सुद्धा शाहू महाराजांना माहीत होतं की बाबा भीमा कोरेगाव युद्धातील सिद्धनाथांचे वंशज कळंबीला राहतात, ते कळंबी गाव त्यांना इनाम आहे. त्यावेळेला शाहू महाराजांनी आमच्या आजोबांना दादासाहेब राजेसाहेब इनामदार यांना बोलवून घेतलं तिथं. तर माणगाव बाबासाहेबांचं वय त्यावेळेला 29 होतं. त्यावेळेला त्यांनी ठरवलं की बाबा कोल्हापूरमध्ये बाबासाहेबांना दलितांचे नेते घोषित करण्यासाठी एक परिषदेचे आयोजन करायचं. त्या परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक बोलवले होते शाहू महाराजांनी. त्यात आमच्या आजोबांना सुद्धा बोलवलं होतं, दादासाहेब राजेसाहेब इनामदार यांना. आणि बोलवल्यानंतर दिवसभर जेवणाच्या पंक्ती चालू होत्या. शाहू महाराज कुणासोबतच जेवायला बसले नाही. संध्याकाळचे 8 वाजले तरी शाहू महाराज जेवायला बसायला तयारच नाही. बाकी लोक येत होते, बसत होते, जेवणाचा आस्वाद घेत होते आणि जात होते. लोकांना प्रश्न पडला शाहू महाराज अजून का जेवायला बसणार. तर आमची ही मंडळी सिद्धनाथांचे वंशज रात्री 8:30-9ला कोल्हापूरला गेले आणि मग त्यावेळेला शाहू महाराज त्यांच्यासोबत जेवायला बसले. आणि त्यावेळेला त्यांनी प्रस्ताव ठेवला आमच्या आजोबांसमोर, दादासाहेब इनामदारांसमोर, की बाबा तुमचं समाजात खूप मोठं स्थान आहे, समाज आपल्या प्रत्येक शब्दाला आदरणीय किंमत देतो, तुमच्या समाजात चांगलं वेटेज आहे, तर तुम्ही ह्या माणगाव परिषदेचं स्वागत अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे. आणि एक तरुण चांगलं काम करतो त्याला आपण दलितांचे नेते म्हणून घोषित करणार आहोत आणि हे स्वागताध्यक्षपद तुम्ही स्वीकारावं. आमच्या आजोबांनी सुद्धा ते स्वागताध्यक्षपद स्वीकारलं आणि मग त्यांच्यासोबत शाहू महाराज जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर वाढप्यांनी जेवण वाढलं आणि मग कोण माणसं तर साधी दिसतात ही, पण शाहू महाराज यांच्यासोबत कसं काय जेवायला बसले म्हणून ती चर्चा सुरू झाली. त्यावेळेला समजलं त्यांना, वाढप्यांना, की बाबा हे कळंबीचे सिद्धनाथ महाराजचे वंशज आहेत. महार हा शब्द त्यांना खटकला आणि मग ते पत्रावळ्या उचलायला तयार होईना वाढपी. ते शाहू महाराजांनी हेरलं आणि स्वतः शाहू महाराज पत्रावळ्या उचलायला सुरुवात केली आणि मग जाऊन त्या वाढप्यांनी माफी मागितली की बाबा आमचं चुकलं, आम्हाला माहीत नव्हतं, एवढी मोठी हे आहे. मग त्यानंतर बाबासाहेब माणगाव परिषदेनिमित्ताने एक दिवस मुक्काम होते कोल्हापूरमध्ये. माणगाव परिषद यशस्वी झाल्यानंतर त्या रात्री आमच्या आजोबांनी भीमा कोरेगावचा इतिहास पूर्ण त्यांना सांगितला आणि बाबासाहेबांनी त्यावेळेला शब्द दिला होता त्यांना. बाबासाहेबांच्या वाचनात भीमा कोरेगाव आलं होतं, पण आमच्या आजोबांनी सांगितल्यामुळे त्यांना डिटेल समजलं आणि मग 1927ला बाबासाहेबांनी भीमा कोरेगावला स्तंभाला भेट दिली. अच्छा, म्हणजे बाबासाहेबांना त्या परिषदेच्या माध्यमातून माहीत पडलं आधीच नाही, वाचण्यात आलं होतं बाबासाहेबांच्या, पण आमच्या आजोबांनी त्यांना डिटेल सांगितलं थोडं, कसं युद्ध झालं, काय झालं. हे
म्हणजे आम्हाला जशी माहिती मिळाली तसं आमच्या आजोबांना सुद्धा पूर्वजांकडून माहिती मिळाली होती. ती माहिती आमच्या आजोबांनी बाबासाहेबांना सांगितली. माहिती नव्हता अशातला भाग नाही, माहिती होतं त्यांना, पण डिटेल समजलं आमच्या आजोबांना. त्यांनी शब्द दिला होता त्यावेळेला किंवा मी एकदा अवश्य भेट देईल. मग 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा भेट दिली तिथं. सर, कशा प्रकारचं हे युद्ध झालं होतं नेमकं भीमा कोरेगावचं आणि किती सैनिक आपलं होतं, जे समजा आतापर्यंत आम्ही जे ऐकलेलं आहे, पण तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला काय माहिती आहे त्या लढाईबद्दल? पेशव्यांनी शनिवारवाड्यावर जवळ 30,000चं सैन्य गोळा केलेलं होतं. 30,000चं सैन्य गोळा केलेलं होतं तिथं. पण समोर शिदनाक आहेत असं समजल्यावर 2,000 सैनिक पेशव्यांचे तिथून बाहेरच पडलं नाही. 28,000 सैन्य युद्धाला गेलं ऍक्च्युली. आणि काय म्हटलं त्यानंतर महार सैनिक किती होते, कशा पद्धतीने लढाई झाली ती नेमकी? महार सैनिक 500 होते. पण इंग्रजांचा तोफखाना थोडा जोडीला होता त्यांचा. पण जेव्हा इंग्रजांचा तोफ चालवणारे जे होते त्यांना पेशव्यांच्या फौजेनं त्यांना ठार केलं होतं आणि त्यांचं मुंडकं छाटून तलवारीच्या टोकावर ठेवून ते नाचवत होते त्यावेळेला. पण हे जेव्हा महार सैनिकांनी बघितलं त्यावेळेला महार सैनिकांच्या म्हणजे ऍक्च्युली शिदनाकांच्या लक्षात आलं की बाबा आता हे रणांगणावर युद्ध करून उपयोग नाही आणि हे आता आपण गनिमा काव्याने युद्ध करावं असं त्यांनी स्टॉटनला सांगितलं. आणि मग भीमा कोरेगावमध्ये हे महार सैनिक घुसले आणि तिथं मग घोडदळ यांच्याकडे मोठं घोडदळ होतं आणि मग ते घोडदळ भीमा कोरेगाव गावात जाणं त्यांना अवघड झालं. अवघड झाल्यामुळे ते शोधत गेले की हे मारत होते त्यांना. आता कसं आहे, पराभव झाला, तुम्ही किती कापले ह्याला महत्व नाही, तुमचा पराभव झाला ह्याला जास्त महत्व आहे. ते किती कापले गेले ह्याची खरोखर आकडेवारी बाहेर नाही. पण जेव्हा एक घटना काय घडली यात, जेव्हा बापू गोखले बाजीराव पेशव्यांचा सेनापती होता, बापू गोखलेच्या मुलाचं डोकं ह्यांनी उडवलं महार सैनिकांनी आणि ते त्या पेशव्यांच्या सैनिकांनी काय केलं, ते डोकं शिर घेऊन बापू गोखलेच्या मांडीवर ठेवलं. बापू गोखले खरं म्हणजे द्वेषानं जोरात लढायला पाहिजे होता, म्हणजे द्वेषानं पेटून उठला पाहिजे होता. तसा पेटून न उठता तो हताश झाला आणि सैन्याला ऑर्डर द्यायचं बंद झालं. तो हताश होऊन तसाच रडत बसला. त्यामुळं सैन्य सैरावरा पळवू लागलं आणि मग महार सैनिकांनी त्यांचा पराभव केला. किती मारले हा मुद्दा गौण आहे सर. आता बघा, महार लोकांना दुपारी 12 वाजेपर्यंत घरातून बाहेर पडायचं नाही. सूर्य डोक्यावर आला की तुम्ही बाहेर पडायचं. शिक्षण घेतलं, शिक्षण घेण्यास मनाई होती. दुपारी 12 वाजल्याशिवाय 12 वाजल्यानंतर त्यांना बाहेर पडायला लागायचं. त्यांना पाणी सुद्धा मिळत नव्हतं. पाणी त्या विहिरीजवळनं जरी जायचं झालं तर त्यांना रांगत जावं लागत असं, गुडघ्यावर असं टेकून जायला लागत होतं. का तर महारांची सावली पडली की ते पाणी विटाळतं म्हणे. मग पाणी मागायला सुद्धा हे पाणी कोण वाढत नव्हतं त्यांना. महार समाज खूप लांब बसायचा आणि मग कोणीतरी एखादा दानशूर भेटला तरी एखादी घागर त्यात वतायचा. यांच्याकडे मडकी होती त्यावेळेला, गळ्यात मडकं असायचं, पाठीवर झाडू, हातात काठी, ही अशी सगळी घरात पाणी सुद्धा नसायचं. ते एखादं वयोवृद्ध माणूस जर म्हणजे अंतिम क्षणी असेल तर ते पाणी म्हटलं तर ह्यांना पाणी सुद्धा मिळत नव्हते. मग त्यावेळी काय करायचे, एकाच्या गळ्यातलं मडकं फोडायचे आणि त्याच्या ते ठिपऱ्या बारीक तुकडे करायचे आणि ते घेऊन फिरायचे लोक. पण ते पाणी मिळूपर्यंत तो माणूस, घरातला वयोवृद्ध माणूस मरत होता. इतकी केविलवाणी परिस्थिती, दयनीय परिस्थिती महार समाजाची होती. हे सगळं शिदनाक जवळून बघत होते. हेच कारण होतं. शिदनाकांनी बाजीराव पेशव्यांना विनंती केली की आम्ही अजून सुद्धा तुमच्या बाजूने लढायला तयार आहोत, पण तुम्ही आमच्या गळ्यातलं हे मडकं, पाठीवरचा खराटा आणि आम्हाला सन्मानाची वागणूक द्या, ही एवढीच मागणी होती. दुसरी काही मागणी नव्हती. पण त्यांनी सुद्धा, बाजीराव पेशव्यांनी ती मागणी सुद्धा धुडकावली. ते म्हणाले तुम्ही गुलाम आहात आणि गुलामच राहणार. मग त्या द्वेषानं पेटून उठून हे भीमा कोरेगावचं युद्ध झालं.